कोणत्याही समारंभात आणि कोणत्याही पेहरावात मोत्याच्या दागिन्यांमुळे केवळ सुंदर नाही तर राजेशाही लुक येतो। पैठणी असो किंवा ऑफिससाठी फॉर्मल लुक असो, मोत्याचा सर, डूल कोणत्याही कपड्यांवर अगदी शोभून दिसतात। तुम्हालाही स्टायलिश दिसायचं असेल तर ज्वेलरी कलेक्शनमध्ये मोत्याचे दागिने असायलाच हवे। मुंबईत विविध ठिकाणी हे दागिने मिळतात, परंतु एक ठिकाण असं आहे जिथं तुम्ही चक्क 50 रुपयांना मोत्याचे सुंदर आकर्षक असे दागिने खरेदी करू शकता। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कोणत्याही समारंभात आणि कोणत्याही पेहरावात मोत्याच्या दागिन्यांमुळे केवळ सुंदर नाही तर राजेशाही लुक येतो। मग कानातली कुडी असो किंवा गळ्यातला नाजूक सर असो, हे दागिने एवढे देखणे असतात की अक्षरशः भुरळ पाडतात। आपण नथ तर हमखास मोत्याचीच वापरतो। आजकाल साड्यांवर किंवा विविध ड्रेसवरही मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन केलेली असते। मुंबईतील विले पार्ले मार्केटमध्ये बानू नथीपासून पेशवाई नथीपर्यंत मोत्यांचे विविध दागिने बजेट फ्रेंडली दरात मिळतात। 50 ते 500 रुपयांमध्ये इथं मनासारखी खरेदी करता येते। इथल्या तन्मणी हाराला ग्राहकांकडून विशेष पसंती असते। या हारात मोत्यांच्या मण्यांचे 3 ते 4 लेयर असतात। नऊवारी, सहावारी किंवा कोणत्याही साडीवर तन्मणी हार उठून दिसतो। तसंच इथं वेगवेगळे एक पदरी, 2 पदरी मोत्याचे हार मिळतात। सध्या चोकरचा ट्रेंड आहे। विले पार्ले मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनचे चोकर पाहायला मिळतील। मोत्याचे हे चोकर काठपदराच्या साडीवर शोभून दिसतातच, परंतु आपण मॉडर्न कपड्यांवरही ते वापरू शकता। नऊवारी साडीवर सुरेख दिसणारा चिंचपेटी हार सुद्धा इथं मिळतो। तसंच मोत्यांच्या विविध आकर्षक बांगड्याही या ठिकाणी उपलब्ध आहेत। हिरव्या चुड्यामध्ये वापरण्यासाठी मोत्याचे कडे सुद्धा मिळू शकतात। तसंच मोती, माणिक आणि इतर स्टोन्स वापरून केलेले अप्रतिम नक्षीकामाचे बाजूबंद ग्राहकांचं लक्ष वेधून घेतात। मोत्याचे कंबरपट्टे देखील इथं पाहायला मिळतात। त्यामुळे आपल्याला बजेट फ्रेंडली दरात मोत्यांचे सुंदर दागिने खरेदी करायचे असतील तर विले पार्ले मार्केटमध्ये नक्कीच शॉपिंग करू शकता। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील ही सुंदर माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।